राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रसंत भगवान बाबांच्या पावनभूमीत असणाऱ्या केज तालुक्यातील दहिपळ वडमावली या गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि केज तालुक्याच्या धर्तीवर श्रीमान पिंटू बाप्पा ठोंबरे हे येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये नक्कीच येथील 72 जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर पोहोचणार आहे। कारण अत्यंत शांत संयमी व पाण्यासारखा निकाल जरा मनुष्यने बाप्पाकडे पाहिलं जाते आणि या देशाचे नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पार्टीच्या माध्यमातून श्री आणि बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या माध्यमातून श्री विडा जिल्हा परिषद सरकार लढणार असून श्री येथील मायबाप जनता नक्कीच बाप्पाच्या पाठीमागे पंढरपूरच्या विठ्ठलासारखी मतदान रूपी उभा राहून नक्कीच आपल्या लाडक्या वैभवशाली नेत्याला बीड जिल्ह्याचं मंत्रालय म्हणून श्री समाजाला जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये पाठवले सारणार आहे। कारण विद्यमान जिल्हा परिषद सदस्य म्हणून श्री बाप्पाकडे पाहिलं जाते आणि वडमावली दहिपळचे उपसरपंच असताना आणि पंचायत समितीचे सदस्य असताना बाप्पाने विडा जिल्हा परिषद सर्कलला शोभेल असे काम केलेले असल्यामुळे स्वखर्चाच्या माध्यमातून श्री बाप्पांचा कामाचा सपाटा श्री अहोरात्र रस्त्याला वावरणारे बाप्पा म्हणून श्री या भागातील एक आदर्श नेता म्हणून श्री नावावर पास आलेले आहे। तरी बाप्पाला आपण विचारू बाप्पा येथील मायबाप जनता नक्कीच आपल्याला बीड जिल्ह्याचं मंत्रालय म्हणून श्री समाजाला सभागृहामध्ये पाठवले सारणार आहे। आपला विडा जिल्हा परिषदचा हा विकासापासून कोसो दूर असल्यामुळे या भागाचा विकास करायचा येथील भाग सुजलाम सुफलाम आणि विकासाची गंगा आणण्यासाठी आपण विडा जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून श्री येथील जनतेने पाठवले तर येथील विकास रूपी चेहरा मोहरा बदलून दाखवाल का? या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भात मी एक शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून येणाऱ्या निवडणुकीसाठी इच्छुक आहे। मला जर पक्षाकडून संधी मिळाली तर मी त्या संधीचं नक्कीच सोनं केल्याशिवाय राहणार नाही। विडा गटामध्ये गेली 9 वर्षापासून मी सातत्यानं छोट्या मोठ्या घटकाच्या माध्यमातून वंचितासाठी पीडितासाठी काम करत आहे। गेली अनेक वर्षापासून मी पवार साहेबांच्या पक्षाशी एकनिष्ठ आणि प्रत्येक निवडणुकीत हिरिरीनं काम करत आलेलो आहे। या ठिकाणच्या अडीअडचणी शेवटच्या घटकापर्यंत असलेल्या अडचणी कशा सोडवता येतील हे काम मी गेली 9 वर्षापासून सातत्यानं करत आलेलो आहे। मला या ठिकाणची प्रत्येक गोष्टीची ओळख आहे। या भागातल्या रस्त्यांची आरोग्याची दैनंदिन जीवनाशी निगडीत असणाऱ्या प्रत्येक अडीअडचणीची मला या माध्यमातून मला ओळख पटलेली आहे व त्यासाठी पाठपुरावा करण्याचं आणि शासनासोबत भांडून या ठिकाणी काहीतरी या गटात पदरात पडलं पाहिजे अशा भावनेतून मी या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे। अरे वा, विडा जिल्हा परिषद सरकारमध्ये येथील 72 जनता माझ्यासाठी दैवत जनतेच्या माध्यमातून श्री आणि मायबाप जनतेने जर मला विडा जिल्हा परिषद सरकारच्या माध्यमातून श्री बीड जिल्ह्याच्या सभागृहामध्ये पाठवले तर मी नक्कीच विकास करून दाखवेल आणि गेल्या 9 वर्षापासून श्री मी या भागामध्ये चांगले काम करत असून श्री भविष्यात देखील एक आदर्श विकासाचे मॉडेल म्हणून श्री विडा जिल्हा परिषद सरकार करून श्री बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि महाराष्ट्राच्या धर्तीवर एक आदर्श नावावर पोहोचली अशी परकीय लाईव्ह देशाला माहिती देताना विडा जिल्हा परिषद सर्कलचे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कारात शरदचंद्र पवार साहेब पार्टीचे संभाव्य उमेदवार श्रीमान पिंटू बाप्पा ठोंबरे लाईव्ह देशाला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबुराव तिडके लाईव्ह दिवेकरच बीड।